नमस्कार मंडळी. सो आम्ही आज आमच्या इथे हिल्स एंड म्हणून एक ठिकाण आहे जे जुनं गोल्ड मायनिंग टाउन आहे. सो तिकडे आम्ही गोल्ड प्रॉस्पेक्टिंगसाठी जायचं हे करतो. सो तिकडे टूर बुक केलं. सो त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं की जमिनीतनं सोनं आपण कशा प्रकारे काढू शकतो. सो लास्ट टाइम आपण ऑफिरला जिकडे गेलो होतो तिकडे आम्ही अनप्रिपेअर्ड गेलो होतो. सो आता आम्ही बऱ्यापैकी प्रिपेअर होऊन जातोय. सो त्याच्यासाठी ॲक्च्युली गम बूट पाहिजेत, गम बूट्स. सो आम्ही ते गम बूट घ्यायला चाललो आणि थोडी चाळणी बिळणी असते ना, जे म्हणजे चाळणी मराठीमध्ये, आणि गोल्ड पॅनिंग पॅन जो असतो तो घ्यायला आम्ही चाललो ॲनाकोंडामध्ये. तर मी ऑलरेडी आता घेतलेलं आहे. तुम्ही ज्या क्लिप्स मगाशी बघितल्यात त्या मी माझ्यासाठी गमबूट्स आणि ते चाळणी घेतलेली आहे. सो आता आम्ही आरतीसाठी गमबूट्स घ्यायला इथे चाललेलो आहोत. पॅन्ट घातल्यासारखी वाटते. परफेक्ट. चालतं कसं चालतं चिखलामध्ये. हो, मस्त असा प्रवास चालू झालेला आहे आमचा हिल्स एंडला जायचा. आता गेला एक ते दीड आठवडा मोहित बराचसा सर्च करतोय की कुठे गेलं पाहिजे गोल्ड शोधण्यासाठी आणि काय काय इन्स्ट्रुमेंट्स घेऊन गेले पाहिजे. आणि आज जसं तो म्हणाला की आज आम्ही टूरला चाललोय, तर त्या टूरमध्ये बऱ्यापैकी सगळं शिकवतील गोष्टी, कसं गोल्ड शोधायचं. ती चाळणी पण घेतलेली आहे. ते गोल्ड डिटेक्टर मशीन अजून नाही घेतलंय कारण ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. सो आम्ही एकदम असं प्रो झालो ना की मग ते मशीन पण घेऊ. पण आता सध्या तरी आम्ही ती चाळणी घेऊन चाललोय आणि गमबूट्स वगैरे घेतलेले आहेत कारण तिथे त्या टूरमध्ये त्या चिखलात पाण्यात वगैरे पण उतरावं लागेल, म्हणून मग गमबूट्स वगैरे रेडी करून चाललोय. जेवढा आता रिसर्च केला ना मोहितने, गेला एक आठवडा झाला, त्यावरून एक गोष्ट कळाली की बाथर्स्ट आहे ना हा मध्य आहे आणि तिथून तुम्हाला चारी बाजूला गोल्डच गोल्ड भेटेल. म्हणजे बाथर्स्ट मध्ये आपल्या घराच्या खाली जरी आपण खणत गेलो ना तरी पण आपल्याला गोल्ड भेटायचे चान्सेस आहेत. सो एकदम म्हणजे मस्त ठिकाणी आहोत आपण. थोडीशी माहिती आता तुम्हाला मोहित देईल याबद्दल. आता म्हणजे आपण युजली आता इंडियाची हिस्ट्री जेव्हा बघतो तेव्हा कसं वेगवेगळे साम्राज्य अशा प्रकारे आपण वेगवेगळे इतिहासाचे खंड करू शकतो की आता मराठा साम्राज्य, मुघल साम्राज्य, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवाला गोष्ट, फ्रीडम फाईट वगैरे अशा गोष्टी, असे वेगवेगळे खंड असतात. तर मग ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने किंवा तुम्ही जर एक ब्रिटिश वेस्टर्न दुनियेच्या दृष्टीने बघाल तर वेगवेगळे खंड कशा प्रकारे झाले की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ते मसाल्यांसाठी बिझनेस वाढले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये आले, वेगवेगळे देश शोधायला लागले, ती एक गोष्ट. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसं ब्रिटिश कैदी वगैरे ना इकडे टाकलं जायचं, म्हणजे ज्यांनी आता सगळं चोरी केली म्हणा किंवा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी केल्या म्हणा, त्यांना डायरेक्ट ऑस्ट्रेलियात टाकलं जायचं अराउंड 1700 वगैरेच्या जमान्यामध्ये. पण आता ऑस्ट्रेलिया घडण्यामागचा वेगवेगळे खंड काय आहेत, तर मग सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये सीलचे ऑइल विकायचे, ते सगळ्यात मोठा बिझनेस होता त्या टाईमला, जसं की ॲट द मोमेंट मायनिंग आहे वगैरे असं. मग त्याच्यानंतर जसं 1900मध्ये इंडस्ट्रियलायझेशन वगैरे, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जे आपण इतिहासामध्ये आपण शिकलेलो आहे, ज्याला औद्योगिक क्रांती असं आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलेलं आहे बघा. औद्योगिक क्रांती वगैरे म्हणजे उद्योगधंदे वाढायला लागले, फॅक्टरीज वगैरे वाढायला लागल्या, या सगळ्या गोष्टी अराउंड 1900मध्ये युरोपमध्ये वगैरे व्हायला लागल्या. आणि ज्या युरोपमध्ये युजली होतात त्या ऑस्ट्रेलियात पण तशाच प्रकारे होत असतात. सो ऑस्ट्रेलियात वेगळं काय झालं त्याच्या आधीच्या टाईमला की म्हणजे हे खंड कशा प्रकारे आहेत की तुम्हाला जास्ती नवीन शोध कसले लागले. सो अराउंड 1800मध्ये, 1820मध्ये किंवा 1850मध्ये, 1800मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड मिळालं. कारण ऑस्ट्रेलिया तर नवीन देश होता. अशा 100 वर्षांपूर्वी लोकच नव्हती तेव्हा इकडे, सगळे कैदी होते. त्यांनी स्वतः ॲग्रिकल्चरचा शोध लागला ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी ॲग्रिकल्चर म्हणजे शेती वगैरेचा शोध लागला. त्याच्यानंतर 1800मध्ये गोल्डचा शोध लागला. सो जेव्हा गोल्डचा शोध लागला त्याला सगळी लोक म्हणजे अमेरिका, युरोप, जिकडनं खूप सारी लोक मायग्रेट व्हायला लागली ऑस्ट्रेलियामध्ये, कारण जमिनीत खूप गोल्ड मिळायला लागलं त्यांना.
अक्षरशः एवढे मोठे नगेट्स एवढे जमिनीच्या वरती मिळायचे, कारण अनटच्ड कंट्री होती, पूर्ण अनटच्ड कंट्री होती. सो त्या पिरियडला म्हणतात गोल्ड रशचा पिरियड. सो गोल्ड रशचा जो पिरियड होता माझ्या मते, जो काय 20-30 वर्षाचा जो काय असेल, तेव्हा हे सगळे जिकडे आपण चाललो हिल्स एंड त्याच्यानंतर विक्टोरियामध्ये मेलबर्नच्या जवळ जसं की बॅलरॅट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर क्वीन्सलँड साईडला क्लेअरमॉन्ट वगैरे अशा गोष्टी आहेत. पण इकडे न्यू साऊथ वेल्समध्ये जे की बाथर्सच्या आसपास आहे. आणि बाथर्स का तर सिडनीपासून येताना जे गोल्डची गोष्ट आहे ना, गोल्डच्या जवळचं सगळ्यात मोठं टाऊन ते बाथर्स्टच आहे सिडनी सोडल्यावर. सो बाथर्समध्ये सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी युरोपियन सेटलमेंट आहे. म्हणजे युरोपियन लोक सगळ्यात पहिल्यांदा इनलँड आले ना, इनलँड म्हणजे ऑफकोर्स समुद्राच्या इथे तर आले वेगवेगळ्या ठिकाणी, पण इनलँड आले ते बाथर्समध्ये. का? कारण तो गोल्ड रशचा टाइम होता. सो लोक इकडे डोंगरांमध्ये वगैरे सगळं जायचे, पूर्ण लोक भरलेली असायची इकडे. फक्त गोल्ड हेच त्यांचं हे होतं, बिझनेसेस फक्त गोल्ड काढा, जमिनीतनं गोल्ड काढा असा तो टाइम होता गोल्ड रशचा. सो लोक यायची आणि त्यांचे जे मटेरियल किंवा त्याचे जे साहित्य खोदायचं हे मशीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुरवायला करायला लागलं कोण? तर ते बाथर्स्ट करायला लागलं. कारण सगळ्यात जवळचं टाउन सेंटर कोणतं आहे तर बाथर्स्टच आहे. सो अशा प्रकारे बाथर्स्ट मोठं झालं, म्हणजे इकडचं टाउन सेंटर मधलं. आणि हे जे सोफाला जिकडे गोल्ड आहे, आता तिकडे कोण नाही. आता तुम्ही सोफाला बघाल तर काहीतरी 100च्या पेक्षा कमी पॉप्युलेशन आहे ऍट द मोमेंट. पण तेव्हा असं सांगितलं तर ती पॉप्युलेशन 20,000च्या वरती होती तेव्हाची पॉप्युलेशन. इकडची हिल्स एंड जे गोल्ड हिस्टॉरिक टाउन आहे आता, तिकडे तुम्हाला सगळं जुनं दिसेल, सगळं जे की 150 वर्षापूर्वी तुम्ही ट्रेस बॅक करू शकता अशा गोष्टी. पण इकडे अजून पण जमिनीत सोनं मिळतं. 2 प्रकारे सोनं मिळू शकतं. आयदर तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये मिळू शकतं, नाहीतर तुम्हाला रिव्हरमध्ये मिळू शकतं. छोटे छोटे कण असतात, असं काय खूप आम्ही अशा प्रकारचं सोनं म्हणजे नगेट्स वगैरे असतात बोलतात इकडे, पण ते खूप तुम्हाला खूप डेडिकेटेड असायला लागतं, तुम्हाला खूप ट्राय करत राहायला लागतं. सो सोनं आहे, सोनं तर फॉर शुअर आहे. छोटं छोटं आहे, त्यांनी काही व्हॅल्यू एवढी त्यांनी काही बनत नाही. पण तेच आम्ही ॲज अ हॉबी म्हणून डेव्हलप करायचा आत्ता प्रयत्न करतोय की कुठे पण कॅम्पिंगला गेलं जवळपास तर चला गोल्ड फॉसिकिंग करू आपण. आणि इकडचे लॉज वगैरे असे आहेत, तुम्ही करू शकता. फक्त हाय एंड मशिनरी नाही यूज करू शकत, तुम्ही बेसिक मशिनरी यूज करून तुम्ही गोल्ड पॅनिंग करू शकता. आणि योग्य डेझिग्नेटेड एरियामध्ये किंवा जे एरिया नाही आहेत, सो तुम्ही बिना लायसन्सचं करू शकता न्यू साऊथ वेल्समध्ये. आणि जर तुम्ही स्टेट फॉरेस्ट किंवा नॅशनल पार्क अशा ठिकाणी करताय तर तुम्हाला ते फॉरेस्ट्रीचं लायसन्स घ्यायला लागतं, जे की $27 मिळतं. आणि एक ऑनलाईन फॉर्म असतो फक्त. सो ते इझी आहे, असं काय कठीण गोष्ट नाही आहे ती. सो आता आपण जिकडे चालतोय तिकडे आज आपण जसं म्हटलं ते आपण ट्रेनिंग घेतोय की कसं करायचं. आणि अपार्ट फ्रॉम ट्रेनिंग म्हणजे काय, आता मेन ह्याच्यात पार्टचं लॉजिक सांगतो मी, की खूप सारी माती घेतली, त्याच्यात एवढं छोटंसं गोल्ड असणारच, फॉर शुअर असणार. आता ते गोल्ड काढणं हा ट्रिक आहे, ठीक आहे. सो ते गोल्ड युजली काढतात कसं, नदीत मिळणारं किंवा कसं, ते युजली हलवून असं काढायला लागतं. कारण की गोल्ड हे नेहमी जड असतं, खूप जड असतं गोल्ड. सो तुम्ही जेव्हा पाण्याने सगळी माती बिती धुता तेव्हा गोल्ड युजली खाली एकदम सेटल होऊन जातं. सो तीच प्रोसेस आहे, तेच आम्ही आता हे करायला चाललोय. खूप पेशन्सचं काम आहे ऑफकोर्स, पण ॲज अ हॉबी म्हणून डेव्हलप करायला थोडा आम्ही विचार करतोय या गोष्टीचा. सो स्टे ट्यून, आपण अजून खूप छान हे ॲडव्हेंचर करणार आहोत. आणि जर आम्ही काय माहिती आमचे नेक्स्ट खूप सारे ब्लॉग ह्याच्यावरच रिलेटेड असतील. आणि आम्ही ॲज अ, कारण ऑस्ट्रेलियन लोक तर करतात इकडे, पण मी इंडियन लोक जास्ती कोणी करताना बघितलं नाही. काय माहिती आम्ही कदाचित तोच निश पकडून पण चालू शकतो हिअर ऑनवर्ड्स. लेट्स सी कसं वाटतंय आम्हाला. जस्ट आता ही गोष्ट जेव्हा मोहित लास्ट वीकमध्ये जेव्हा बघत होता ना, तेव्हा एक पोस्ट आलेली त्या बाथर्सच्या ग्रुपमध्ये. एका माणसाने मागच्याच आठवड्यामध्ये 12 ग्रॅम सोनं मिळालं त्याला. छोटी छोटी दगड मिळून टोटल 12 ग्रॅम, म्हणजे 1 तोळा आणि वरती अजून 2 ग्रॅम. इतकं पडका, मला भीतीच वाटते. इथे ही छोटीशी नदी आहे आणि तिकडे त्या बाजूला लोक आता मी बघितलं कॅम्पिंग करतात. अशा रिव्हर मध्ये उतरूनच लोक सोनं शोधतात. ट्युरॉन रिव्हर आहे, ट्युरॉन रिव्हर ट्युरॉन रिव्हर ही सोन्यासाठी फेमस आहे.
मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आहे ना, सो आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जिओलॉजी हा टॉपिक होता माहिती आहे. आणि तुम्ही जेव्हा गोष्टी अशा शोधता ना, मेटल्स वगैरे शोधता, तेव्हा तुम्हाला जिओलॉजी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं की इकडे मला सोनं मिळेल, मे बी नाही पण मिळणार, कारण सोनं कुठे युजली होतं तर ते क्वार्ट्सचा दगड असतो ना, किंवा जिकडे आयर्न रॉक्स असतात त्याच्या जवळपास तुम्ही एक्सपेक्ट करू शकता असं आहे. म्हणजे ऑफकोर्स मला पूर्ण माहिती नाही आहे, मी जिओलॉजिस्ट नाही आहे, पण आम्हाला जिओलॉजी हा सब्जेक्ट होता. सो तुम्हाला कसं बेड रॉक वगैरे अशा गोष्टीची माहिती असणं आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज बेड रॉक फॉर्मेशन वगैरे असं. सो तुम्ही तशा प्रकारे शोधू शकता. आता फायनली आम्ही इथे हिल्स एंडला पोहोचलेलो आहोत. सो हे इथे सगळे गोल्ड म्युझियम आहे, हिस्ट्री हिल वगैरे आहे, सगळं जुने गोल्ड म्युझियम, गोल्ड माइन. म्हणजे टूर फक्त आपण जिथे चाललोय ती नाही, आता इकडे पण एक टूर होती. ऑफकोर्स इकडे तर शिकवणार, तर प्रायव्हेट क्लासेस आहे तसं बोलू शकतो. जुन्या वेळेचे असे गोल्ड माइन शाफ्ट वगैरे अशा गोष्टी लावलेल्या आहेत. सो हिल एंड इकडे टांबारुरा फॉसिंग एरिया आहे ना. फॉसिकिंगचाच अर्थ हा होतो जे आपण आज करणार आहोत, त्यालाच फॉसिकिंग म्हणतात. ते चाळणी मधलं करणं. तिथे आता आपण चाललो. इकडे असं बोलतात ना की लोक घर फक्त जमीन विकत घेतात इकडे राहायला, कारण इथे पॉसिबल नाही ना, कारण हा खूप रिमोट एरिया आहे. तर इथे फक्त लोक जमीन विकत घेतात आणि खोदत बसतात जमीन. तरी हा म्हणजे रिमोट नाही बोलता येणार, कारण हे गाव आहे, प्रॉपर टुरिस्ट प्लेस आहे. येताना जो होता तो रिमोट एरिया आहे, पण इकडे दुकानं वगैरे आहेत तशी. चिमणीच्या इथे आम्हाला थांबायला सांगितलंय, म्हणजे भेटायला सांगितलंय. सो आता आम्ही इथे गाडी लावली आहे आणि त्या रस्त्याने आपल्याला जायचंय आतमध्ये. सो तर आपण त्या माणसाचा वेट करू. तोपर्यंत मोहित ते गमबूट्स जे आहेत ते रेडी करतोय. हे माझे आणि हे मोहितचे. हे जे आहे ना, हे ती चाळणी आहे जी आम्ही घेतली विकत. ही नाही, ह्याच्या खाली चाळणी आहे. ह्याच्या खाली आहे ही चाळणी. मोठे दगड खाली करायला. हे आणि हे आणि हे छोटे छोटे काहीतरी दिलेत. नाही, हे कसं आहे, छोटंसं गोल्ड असेल ना ते सक करून ह्याच्यात, आणि हे स्टोअर करायला. आणि हे मॅग्निफाईंग ग्लास पण आहे. आणि हे काय चिमटा, ते छोटासा गोल्ड उचलायला. हे कितीला मिळालं? काहीतरी $60 मिळालंय. काय करणार, लोक भुबू घेऊन आले. आमच्या पाठीमध्ये पण आलेत लोक, ते पण या टूर साठीच थांबलेले आहेत. हे बाई इथे लिहिलंय बघ. अच्छा, आता जस्ट इथे उभ्या उभ्या असे जस्ट. अच्छा, आला माणूस. आता जस्ट आम्ही इथे उभ्या उभ्या असं ठरवलंय की जर सोनं भेटलं तरच हा व्लॉग अपलोड करायचा. ठीक आहे, तर तुम्ही हा व्लॉग बघताय म्हणजे मी हा व्लॉग अपलोड केलाय म्हणजे आम्हाला पक्का सोनं भेटलेलं आहे. सो नक्की शेवटपर्यंत बघत राहा व्लॉग. ठीक आहे. इतकं फनी वाटतंय ना, माझ्या पाठीमागे तुम्हाला लोक दिसत असतील. आणि मी हे घेऊन चालली आहे, मोहित गमबूट घेऊन चाललाय. आम्हाला थोडेफार इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कुठे कुठे बघायचं, कसं कसं बघायचं आणि पर्सिस्टंटली करायचं. ठीक आहे. ट्राय अँड ट्राय, हे त्यांचं वाक्य आहे. पहिल्या याच्यामध्ये भेटेलच असं नाही. आणि हे फिशिंग सारखं आहे, पहिल्या याच्यात भेटेलच असं नाही. ट्राय करत राहायला लागेल. जसं मोहित बोलला, पेशन्स खूप लागतील. सेम या माणसाने पण तेच सांगितलं. भारी माणूस आहे एकदम. जस्ट एक झलक दाखवते त्या माणसाची. Too much water in the creek, you can't get to your gold. Too less water, you can't pan, you can't find your gold. So it's all 50-50 with gold too, and we call gold like fishing. And fun part with the kids, make a soup. Get into it, get it dirty, smash it all up, break up all the clay or the sand off the rocks, clean as much rocks as you possibly can. Get in there, more water. Water's always your friend. Keep your pan full. Gold's not going to want to float. It's never going to want to come to the top of the water. It's always going to want to keep sinking and sinking and sinking. So water's actually going to be your friend. Once you get to a certain point, most of your top big rocks, pretty clean. You can get rid of them. Just throw them out or scrape them off the top. And then keep going. Break it all up. Got to make sure all the way to the bottom of the pan's broken up. Your hands all the way to the bottom. Turns it into a soft soup.
that's where the gold is going to keep moving. Keep breaking it up till you're pretty happy with it. It's pretty soft. Yep. Fill it with water. Start agitating it. Back and forwards, moving. I'm assuming over and over. At the start is just you keep going until you start getting down to, now you've got nothing but sand. There's no real rocks really left in there. All the stuff's gone. You're getting down lower and lower and lower. And the more you get down, the more you start got to be careful of how much dirt you have to start taking off now. And if you hit the bottom of the pan, the bad, not a good point, because the gold, if the bottom's there, now you just push the gold. So now it could have been back in the top again and you can't push it back off. So every layer, you just try and keep, just skim the layer of dirt off, that's all. हाँ भेटलं हाँ गोल्ड भेटलं. प्रत्येकासाठी त्यांनी हे असं भरून ठेवलेलं आहे. हे आपण एक घ्यायचं आणि धुवत बसायची आता माती. Is it the quartz embedded with the quartz? Yeah, it's on quartz. Yeah. So it's like a speck, you know. हळू हा. ओके आता असा तो मोहितचा आहे, हे माझे आहे. जे मोहितला भेटेल ते मोहितला, मला भेटेल ते मला. मी एकत्र नाही करणार. ती माती फक्त धुवत राहायची. सोन्याचे जे कण आहेत ते खाली बसणार. जड असतात. जड असतं म्हणून. 1, 2, 3. And it is a lottery and a luck game, like I said at the start of the tour. You just got to be persistent. And if you're pulling out these tiny little specks now, when you do find something big, it'll jump out at you, you know. Oh, okay. And you just keep getting that water over that material, and if it's there, it'll be right there. One tiny little baby speck. Yeah. One bit of flour gold. Yeah. Do you want to put it in the same, or yeah, we can put it in the same. I'll let you figure it out. Thank you so much. ठीक Not आहे. really, no. छोटासा भेटलाय आणि हे ते लोक कंटेनर देतात. मोहितला पण एक भेटला. मग तुला ड्राय हात घ्यायचा आहे. ड्राय. अच्छा. हा अजून पण आहे तिथे. डोंट मिस दॅट. नाही Good. दिसतोय तुला? मला अजून पण दिसतोय. हा बघा इथे. हो मला दिसतंय. ही अशी माती काढायची आणि या ताटलीमध्ये ठेवायची. तर मोहित चाललाय. हो जा तिकडून तू काढ. तर आता आमची ही टूर सगळी संपलेली आहे आणि आता म्हणजे आम्हाला अजून इथे टाइम स्पेंड करायला अलाउड आहे, पण जे शिकवणं आहे ते सगळं झालं. आणि आम्हाला किती पीसेस भेटले रे? 5-6 मिळाले. त्याच्यामधला एक एकदम खतरनाक आहे, मोठावाला दिसत असेल याच्यामध्ये. हां अच्छा, हा मॅग्निफाईंग ग्लासने नंतर दाखव. त्या लोकांनी सांगितलं जेवढं तुम्ही आतमध्ये जाणार तेवढं तुम्हाला जास्त मिळणार. फक्त एंट्रन्सला तुम्ही जेवढं खोदणार तेवढं, कसं हजारो लोक येतात टूरसाठी, सो ते ऑलरेडी त्यांना मिळालेलं आहे. सो खूप चान्सेस तिकडे कमी आहेत, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये अजून जाता तेव्हा चान्सेस जास्त चांगले मिळायचे वगैरे असे.
आणि ह्या अशा डबीमध्ये सोनं घ्यायचं. हो डबीमध्ये जमा करायचं. आणि मोहितचे कपडे बिपडे सगळे खराब झालेत. हे बघ तो काय बोलला. हां बघ हे सगळं डर्ट आहे. ह्याच्या खाली तिकडे खोदलं असेल ना तिकडे बघू शकतो क्ले वगैरे तिकडे असेल ना बघूया. बरोबर. पण एक गोष्ट आहे, खूप पेशन्स लागतात, खूप जास्त. म्हणजे असं नाही की तुम्ही डिग केलंय आणि लगेच तुम्हाला भेटलं, नो वे. पण ठीक आहे, एक विकेंडला येऊन हे सगळं करायला गोष्ट ठीक आहे. रोज डेली लोक म्हणजे डेली करतात हे. त्या माणसाला ज्यांनी आमची टूर घेतली आमची, त्या माणसाला 5 दिवसात 7 ग्रॅम सोनं मिळालं असं. तर मग त्यांनी ते आम्हाला सगळं दाखवलं, छोटे 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 सगळं मिळून 7 ग्रॅम त्याला म्हणजे झाले त्याचे 5 दिवसाची मेहनत. आमच्याकडे आज सध्या शोवेल नाही आहे, सो हे लाकडांनी आम्ही घेतोय. हा असा क्ले घ्यायचा ते बोलले. माती बिती ह्याच्यापेक्षा जास्त क्ले घ्यायचा, कारण क्लेमध्ये जास्त सोनं असतं आणि ते क्ले धुवत राहायचं त्याच्यामध्ये सगळं सोनं लपलेलं असतं. इकडे सोनं बघणं चालू आहे. तिथे समोर कांगारू उभा आहे. बघतोय बघ. एवढे पीसेस भेटलेले आहेत सोन्याचे, दिसतात का? ते तिकडे सगळे पीसेस तिकडे एकत्र झालेत. हे बरं झालंय मस्तपैकी. भेटले आहेत छोटे छोटे, तुम्ही बघितलं ना, एकदम बारीक 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 मिळालेले आहेत खडे. एकाला काहीतरी मिळाला, असा दगड मिळाला आणि त्या दगडाला असं सगळं सोनं चिकटलेलं होतं वरतून असं एका साईडून. तर तो खूप मस्त असा म्हणजे लकी ठरला तो माणूस. आता जे आज आपण केलं ते चाळणी मधलं, त्याला फॉसिकिंग म्हणतात. आणि जे गोल्ड जे डिटेक्ट करतात रॉक मध्ये त्याला काय म्हणतात? प्रॉस्पेक्टिंग. कसं जुनं गाव आहे बघ ना. मग काही फेन्सिंग नाही, काही नाही. चल जाऊया घरी, तिकडे नको जाऊया. तो फक्त लुकआउट असं आहे की कसे बघतायत. इथं आला नाही नाही नाही, तिथे उडी मारतोय. बापरे, ऑलमोस्ट आलेला. Here sold 10 pounds per foot. तर आता आम्ही मस्तपैकी घरी पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत. सुंदर असा सनसेट होतोय आमच्या बॅकयार्डमध्ये. ते दिसतंय तिथे पाठीमागे थोडंसं येल्लो वगैरे दिसतंय. सो आता सनसेट होतोय मस्तपैकी. आता बॅकयार्डमध्ये आराम करू. आणि मोहित अजून पण सोनच बघतोय दिसलेलं. बघू मला दाखवता येतं का, मी बघते. याला बघायचंय. छोटसे काही कण, पण मी मगाशी घेतलाय ना व्हिडिओ, त्याच्यामध्ये दिसेल. वॉफल सोनं शोधण्यामध्ये तुझी 0 इन्व्हॉल्वमेंट होती वॉफल. तू नाही शोधत, तू खोदून तरी दिलं असतं ऍटलीस्ट.
You're a nuisance. चला, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.